आज दिनांक 18/5/2026 रोजी विद्यमान तहसीलदार साहेब रेखा वाणी मॅडम यांनी अवैध गौण खनिज तपासणीचे पथक निर्माण केलेले आहे। त्या पथकामध्ये आज जामबाजार मंडळाची नेमणूक झालेली आहे। आज सोमवार दिनांक आज आम्ही माहूर नाक्याजवळ सदर वाहनाची माहूर नाक्याजवळ अवैध गौण खनिज वाहनाची तपासणी करीत असताना दुपारी 12:30 वाजता माहूर रोडवर हॉटेल अतिथीजवळ NP इन्फ्रा मायनिंग लिमिटेड छत्रपती संभाजीनगर यांचे हायवा MH29 BE 8736 MH40 CT 1916 MH20 GZ 5605 MH20 GZ 5438 MH20 GZ 5603 MH20 GZ 5629 MH20 GZ 5434 MH20 GZ 5606 या हायवा वाहनाची तपासणी करण्यात आली। तेव्हा सदर वाहनाजवळ अवैध वाहतूक करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले। त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची रॉयल्टी नव्हती। त्यामुळे सदर एका वाहनामध्ये 8 ब्रास मुरुम विना परवाना वाहतूक करीत असताना पकडण्यात आले व त्याचा जप्ती पंचनामा करून तहसील कार्यालयात सर्व वाहने लावण्यात आली। सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल सर यांच्या मार्गदर्शनात विद्यमान तहसीलदार रेखा वाणी मॅडम यांच्या आदेशानुसार करण्यात आली। यावेळी जामबाजार येथील मंडळ अधिकारी SR मार्कड, पुसद येथील मंडळ अधिकारी मयूर मस्के, SDO कार्यालयातील तहसीलदार नायब तहसीलदार मॅडम ठोके मॅडम, जामबाजार मंडळातील ग्राम महसूल अधिकारी सुनील जाधव, प्रकाश मस्के, अमोल राठोड, मनोज कोरडे, अभय चौधरी या सर्व पथकांनी सदर कार्यवाही करून सदर वाहने हे तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे। सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सदर 8 वाहन हे अवैध गौण खनिज वाहतूक करत होते, तर ते नेमके वाहन कोणाचे होते आणि कुठून कुठे जात होते याची माहिती द्या। सदर वाहन हे NP इन्फ्रा मायनिंग लिमिटेड छत्रपती संभाजीनगर यांचे हायवा होते आणि कुठून कुठे जात होते आणि सदर मुरुम हे त्यांनी बेलगाव येथून उचलला आणि ते रेल्वेच्या कामावर नेऊन टाकत होते। अच्छा सर, मग या संबंधी आता कारवाई वगैरे काय होणार का किंवा काही दंड वगैरे ठोठावण्यात आलेला आहे का? सदर या प्रकरणी सर्व 8ही वाहने ही तहसील कार्यालयात लावण्यात आली असून सदर जप्ती पंचनामे हे सुद्धा तहसील कार्यालयात जमा केलेले आहेत। पुढील कार्यवाही, पुढील दंडात्मक कार्यवाही आमच्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सन्माननीय आशिष बिजवल सर व तहसीलदार मॅडम रेखा वाणी मॅडम यांच्या आदेशानुसार प्रस्तावित आहे।